हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती मानसीज फूड हबवर. आज मी तुमच्यासाठी परत एक इझी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे आलू पालक. तर बघूया चला. तर इथे हा पालक मी शिजवून घेतलाय आणि त्याच्यासोबतच हा बटाटा एक उकडून घेतलाय. तर सगळ्यात आधी काय करायचं, हे पालक जे आहे त्याचं एक्सेस पाणी आहे ते आपण काढून घेऊया. आणि हा जो राहिलेला पालक आहे ह्याला आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया. हा पालक बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये, आणि मिक्सरमध्ये बारीक करतानाच ह्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आहे. जास्त पीठ नाही घालायचं, हे एवढंच पीठ ऍड करायचं डाळीचं. आणि हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. जो बटाटा मी उकडून घेतला होता त्याची सालं काढून फक्त असं क्यूब्स मध्ये कट केलंय. येस, तर इथे मी घेतलाय कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो घेतलाय, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला घेतलाय थोडासा. इथे आम्ही घरी काळा मसाला तयार केलाय, त्याच्यामध्ये थोडीशी तिखट पूड मिक्स करून असं तिखट आम्ही वापरतो ते घेतलंय. इथे घेतली आहे साखर, मीठ, बटाटा, हे मगाशी आपण पालकातनं पाणी काढलं ते, आणि हा पालक आपण जो बारीक करून घेतला तो. आता आपण रेसिपीकडे वळूया. येस, तर आता आपण रेसिपी सुरू करूया. आता मी कढई ठेवतीये, कढईमध्ये करतेय मी. सगळ्यात आधी घालायचं तेल, आणि नॉर्मल आपण जी फोडणी करतो नेहमी ती फोडणी करून घ्यायची. तर इथे तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण घालायचं मोहरी, जिरे, गॅस बारीक करायचा नाहीतर फोडणी करपते, हिंग, हळद. आता घालणार आहे आपण लसूण बारीक केलेला, आलं. हे 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं. हे फ्राय झालं की यात घालायचा कांदा. टोमॅटो लगेच नाही घालायचा, कांदा परतून झाला की मग टोमॅटो घालायचा. आता फ्लेम थोडीशी हाय करायची. लसूण घालताना फ्लेम हाय ठेवली की तो लगेच करपतो. इथे कांदा फ्राय करून झालाय, आता आपण टोमॅटो ऍड करायचा. टोमॅटो थोडासा मशी होईपर्यंत परतून घ्यायचा. तर आता इथे टोमॅटो आपला मशी झालेला आहे. आता याच्यामध्ये बटाटा ऍड करायचा. तर आता इथे मी ऍड करतेय गरम मसाला, आणि हे घरी बनवून मिसळलेलं हे तिखट. हे फ्राय करून घ्यायचं थोडं. तुम्ही हे पालक पनीरला ऑल्टरनेटिव्ह म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. नेहमीच पालक पनीर खाऊन कंटाळा येतो, तर पनीरच्या जागी बटाट्याला रिप्लेस करून तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर आता इथे मी ऍड करतेय पालक, जो आपण मिक्सरला बारीक करून घेतला. इथे मी पाणी ऍड करते थोडंसं. खूप घट्ट नाही ठेवायची याची कन्सिस्टन्सी, जशी आपण पालक पनीरला ठेवतो तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची. इथे मी आता ऍड करते मीठ,
आणि थोडीशी साखर. तर हे मिक्स करायचं आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची. येस, तर इथे आपल्या भाजीला उकळी आली आहे. आता ही भाजी रेडी झाली आहे. आजच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप इझी आहे करायला आणि एक पालक पनीरला ऑल्टरनेटिव्ह म्हणून खूप छान होते. तुम्ही नक्की करून बघा. मी इथे ही भाजी भातासोबत खातीये कारण मला भातासोबत ही भाजी खायला खूप आवडते. तुम्ही ही भाजी भाकरी, पोळी कशासोबतही खाऊ शकता. येस, तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी कन्सिस्टन्सी ह्याची फ्लोईंग आहे. फार घट्ट नाही, फार पातळ नाही, अशी ही भाजी रेडी होते. मुलांना पण आवडेल अशी भाजी आहे. नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतेय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.